जर समजा जर एपेसा असेल आणि परवानगी मिळत असेल तर सभागृहाला विनंती करतो की ते पुढे काम करा. आणखी फंड भरपूर आहेत त्याला. आपण नगरस्थान वगैरे कुठेही फंड वापरू शकतो. शिवाजी महाराजांची जयंती होती त्या दिवशी तुम्ही लाइटिंग करू शकले नाही. निधी आला तर सगळे वापरावे असं नाही. दुसऱ्या बाजूला पण वापरू शकतो. तुम्ही सांगता बाबासाहेब आंबेडकरांसाठी आपण 2-3-4 करोड रुपये खर्च केले. कशी काय होणार? काय करणार काय? चांगली गोष्ट आहे. 4 करोड नाही 10 करोड करा खर्च. चांगली बाब आहे. पण ते दिसलं तर पाहिजे आम्हाला की 10 करोडचं काम आहे 4 करोडचं काम आहे. ते आमच्या बघण्यात येतच नाहीये. तुम्ही अर्ज नाही 10 कोटीचं काढा पण ते काम दिसलं पाहिजे की आम्हाला. काय दिसणार? आता ते 4-5 करोड झाले आतापर्यंत खर्च काय दिसतोय? दिसतच नाहीये. माझ्या मते ते 50 लाख रुपये सुद्धा लागलेले नाही त्याला. नाही कोण सांगते त्याला काही नाही लागत. तो काय म्हणताय तुम्ही? दाखवा कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचा ऍड्रेस द्या. विचारतो आम्ही काय काम केलं आणि काय नाही केलं. पण असू द्या ना. नगरपालिकेचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा आहे. आमच्या आणि तुमच्या घरचा पैसा नाही. 4 करोड होऊ शकतं का पुढचं? काय ना प्रत्यक्ष मोठे सांगा तुम्ही तुमचा येणेदारीचा मार्ग तोच आहे ना. पडत असेल ना म्हणजे बघितलं नाही तुम्ही आम्हाला पण आपल्या सगळ्यांना मुख्याधिकारी साहेब पान क्रमांक 19 नंबर नाही सॉरी 18 नंबर बेघरांसाठी सेंटर हाऊस बांधणे. बेघरांसाठी सेंटर हाऊस बांधणे सगळ्यात मग सेंटर हाऊस आपण ते घे ना घर बांधले आपल्याकडे नाही आहेच ना. नाही खर्च नाही ते तरतूद केली. 20 लक्ष मागच्या वर्षी तरतूद केली होती. साहेब या अनुषंगाने बोलतो की आपल्या खंडाळा रेशोदा जो रस्ता जातो आपल्या हायवेवरतून साहेब तिथं एक आमच्या पारसी सेक्रेटरी जे आहे त्याचं तिथं बेघरांसाठी शेल्टर होतो साहेब तिथं. तर आपण जर त्याला पाठपुरावा केला पत्रव्यवहार केला ती जागा परत आपल्या जवळ देतील
तिथं आपण हो लेफ्टला जात आहे तिथं आपण साहेब बांधू शकतो तिथं. जागा कुणाची? त्यांच्यावर मारून घ्यायला त्यांना विचारून आपण जागा घ्या. नगरपालिकेच्या मालकीच्या जागेवर बगीचा विकसित करणे. विकसित केले नाही साहेब बाबा. तू लिहून घे ना, तू काय काम करणार? लिहून घे ना. नगरपालिकेच्या मालकीच्या जागेवर बगीचा विकसित करणे. RPTS गार्डनचं काम इथं आपल्या पोलीस ट्रेनिंग सेंटरच्या इथं चालू होतं. तिथं आपली जवळजवळ 2.5 एकर जागा आहे. त्या जागेमध्ये एक गार्डन नव्यानं उभारणी करायची चालली होती. त्याची RCC वाले काय जवळजवळ त्याची उंची पुण्याच्या बाजूला आता थोडंसं त्या कामात डेव्हलपमेंट केली आहे. हो, मोठा परिसर आहे. ई बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये प्रारंभी शिल्लक भविष्य निर्वाह निधी 11 कोटी 10 लक्ष, जलकार्य घसारा निधी 4 कोटी 43 लक्ष. त्यानंतर पान नंबर 21 हे जे कर्मचारी जुनी पेन्शन योजना धारक असलेले त्यांच्या वेतनातून आपण विशिष्ट रक्कम GPF म्हणून कट करतो आणि जेव्हा ते रिटायर होतात किंवा त्यांना काही वेगळे मेडिकल इमर्जन्सी येते त्यात बरेच निकष आहे तेव्हा मग त्यांना आपण पार्ट पेमेंट करतो. जलकार्य घसारा निधी म्हणजे काय, जे पाणी पुरवठे संबंधित भांडवली कामे होतात शहरामध्ये, उदाहरणार्थ पाईपलाईन, डॅमचा गाळ काढणे, काही आपण कन्स्ट्रक्शन वर्क केलं त्याच्यामध्ये जे काम करतो आपण फिक्स्ड ॲसेटचं, त्याच्यामध्ये जर भविष्यात पुढं काय रिपेअरिंगची गरज पडली, गळती झाली किंवा काय झाली तर त्यासाठी विशिष्ट रक्कम आपण दरवर्षी बाजूला काढून ठेवत असतो. तर त्याला जलकार्य घसारा निधी म्हणतात. म्हणजे पाणी पुरवठ्याशी संबंधित जे कामं आहेत त्याची हो नाही ती त्या वर्षीची बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये प्रारंभी शिल्लक आहे त्या वर्षी ती पुढे कॅरी फॉरवर्ड होत जाते. असं आहे, ही फक्त प्रारंभी शिल्लक, ही खर्च करायची रक्कम नाही. ठीक आहे. जलकार्य घसारा निधी 4 कोटी 43 लाख. पान नंबर 21 वेतन राखीव निधी 8 कोटी 22 लक्ष. भूमी संपादन निधी 8,70,000. प्राथमिक शिक्षण वर्गणी निधी 4 लक्ष. जलदौत शौचकूप बांधकाम निधी 13 लक्ष. वृक्ष संवर्धन निधी 2 कोटी 97 लक्ष. निवृत्ती वेतन व उपदान निधी 30 लक्ष. विकास शुल्क निधी 13 कोटी. रस्ते अनुदान निधी 18,50,000. दलित वस्ती सुधारणा निधी 1 कोटी 25 लाख. इमारत घसारा निधी 3 कोटी 60 लक्ष. दुर्बल घटक कल्याणकारी योजना निधी 1 कोटी 15 लाख. महिला बाल कल्याण 4 कोटी 42 लाख. सहाय्यक ते महिला बाल कल्याण उपलब्ध निधी आता हा जो 4 कोटी 43 लाख रुपये शिल्लक, मला तर कळलं की तो कॅरी फॉरवर्ड होत नाही. बरोबर आहे. तो फक्त बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये ती प्रारंभिक शिल्लक असती, ती दरवर्षी होती. आता 26-27 या वर्षात कॅल्क्युलेशन करून आपण जे निव्वळ महसूल उत्पन्नावर 5% काढलेले ते तुमचे 1 कोटी 21 लाख झालेले, तर ते तुम्ही 26-27 मध्ये खर्च करू शकता.
अच्छा मग हे हा. 4,42,00,000 साठी नगरपालिकेच्या फंडात? नाही ती फक्त बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये प्रारंभी शिल्लक पुढे कॅरी फॉरवर्ड झालेली आहे. अच्छा म्हणजे हा. मग आता माझा जो शिल्लक निधी जो घेतलेला आहे मी याच्यामध्ये हम्म. त्याच्यात मला काहीतरी 42 हो. तर तो तुम्ही 31 तर मार्च- त्याच्यातनं मी आता 31 मार्च हो, पर्यंत मी खर्च करू काय शकता. आणि तो- तिथून पुढे मग 1,21,00,000 रुपये हो. जे आहेत हा. आणि मला त्या दिवशी आमदारांनी मीटिंग मध्ये बोलले की मी 1 कोटी रुपये तुला अजून वाढवून देतो तर मग ते पण मला ऑन पेपर ऍड होणार की मला ते नाही मध्यवर्ती निधी दिल्यावर ऍड व्हायचं असा विषय. अच्छा हा. म्हणजे हा फक्त नगर परिषद निधी तरतूद आहे. अच्छा मागच्या वर्षी 95 लाख तरतूद आहे तुमची त्यातले मी तुम्हाला स्टेटमेंट दिलं ते त्यातले 42 लाख रुपये तुम्हाला आता 31 मार्च 26 पर्यंत